अस्सलाम वालेकुम, नमस्कार, जय शिवराय, जय भीम. सर्वांना राम राम. आज बऱ्याच दिवसानंतर लाईव्ह आलेलो आहे. विषयही तसाच आहे. मीरा रोडवर जो काही प्रकार 22 जानेवारीला घडला, त्या प्रकारासंदर्भात मुस्लिम समाजाकडून जे आहे ते कोणी जास्त व्यक्त होताना मला तरी दिसलेलं नाही. आणि माध्यमांमध्ये देखील मुस्लिम समाजाचा जो आहे तो काही आवाज कोणी पोहोचवल्याचं माझ्या निदर्शनास आलेलं नाही. आणि त्याच्यामुळे गेल्या 2-3 दिवस झालं मी बऱ्याच गोष्टी पाहिल्या. मीरा रोडवर झालेला प्रकार जो निंदनीय आहे, निषेधार्ह आहे, तो प्रकार देखील पाहिला. आणि त्याच्यानंतर नितेश राणेंची जी आहे ती पत्रकार परिषद देखील त्या ठिकाणी झालेली पाहिली. आणि त्यानंतर या विषयावर व्यक्त होणं खूप जास्त गरजेचं आहे असं वाटलं. आपण बऱ्याच गोष्टींवर व्यक्त होतो, निषेध करतो, या सर्व गोष्टी आपण करत असतो. तर या गोष्टीवर देखील जे आहे आपण व्यक्त होणं खूप जास्त गरजेचं आहे. सर्वात प्रथम तर लाईव्हला आता लोक हळूहळू जुळत आहेत. आणि ज्यांना हा लाईव्ह व्हिडिओ आवडेल, हा लाईव्ह व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा जर या व्हिडिओमधले विचार आपल्याला आवडले, पटले, तर कृपा करून हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे समाजामध्ये जी काही दरी निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहे ती निदान आपण कमी करण्याचा तरी या माध्यमातून प्रयत्न करू. सर्वात पहिली गोष्ट तर मीरा भाईंदरवर जो काही प्रकार घडला तो प्रकार अतिशय निंदनीय आहे. जे काही त्या ठिकाणी राम मंदिराचं जे निर्माण झालं त्यानिमित्ताने रॅली त्या ठिकाणाहून चालली होती आणि त्या रॅलीवर जे आहे ते दगडफेक करण्यात आली. त्यानंतर काही महिलांना देखील त्याच्यामध्ये जे आहे ते मारहाण झाली. या सर्व गोष्टी ज्या आहेत या निषेधार्ह आहेत. याचं कुठल्याही पद्धतीनं, कशाही पद्धतीनं समर्थन केलं जाऊ शकत नाही. आपण हिंसेचं कधीही समर्थन करू शकत नाही. ज्यावेळी कोर्टामधून निकाल आलेला आहे की त्या ठिकाणी राम मंदिर उभारण्याची जी आहे ती परवानगी कोर्टाने दिलेली आहे आणि ती परवानगी दिल्यानंतर एखादा समाज जर त्याचा आनंदोत्सव साजरा करत असेल तर त्या आनंदोत्सवाला कोणीही विरोध करण्याची काहीही आवश्यकता नाहीये. त्याच्याही पलीकडे जाऊन त्या ठिकाणी काय गोष्टी एक्झॅक्ट घडल्या या गोष्टीचा आकलन, अंदाज आपण लावू शकत नाही. कारण धर्मामध्ये राजकारण घुसल्यामुळे प्रत्येकजण आपलीच बाजू खरी असं म्हणण्याचा प्रयत्न करतो. आता त्या ठिकाणी मोर्चा जे काही रॅली निघाली त्या रॅलीमधून कोणी काय केलंय का, त्याच्यानंतर काही झालंय का, की स्वतःहूनच मुस्लिम समाजाचे जे काही तिथे काही लोक होते त्यांच्याकडून काही दगडफेक झाली, गाड्यांची तोडफोड झाली, ह्याचं आकलन तर आपण लावू शकत नाही. मात्र हिंसा करणे चुकीचे आहे आणि त्याच्यावर कारवाई झालेली आहे. काही लोकांना अटक देखील झालेली आहे आणि त्या अटक झाल्यानंतर देखील नेहमीप्रमाणे जे आहे ते नितेश राणेंनी त्या ठिकाणी भेट दिली आणि फेसबुकवर पण त्यांच्या पोस्ट मी पाहिल्या. आणि भेट दिल्यानंतर जे आहे मग त्यांनी बऱ्याच काही जे काही त्यांना गरळ ओकायची होती ती ओकली त्यांनी. त्याच्याही पलीकडे जाऊन सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या ठिकाणाहून जो आहे तो एका माणसाचा जो आहे तो व्हिडिओ व्हायरल होत होता. तो व्हिडिओ माझ्या पाहण्यामध्ये आला की आझाद नगर नावाचा काहीतरी तो परिसर आहे आणि त्या आझाद नगरच्या तिथल्या एका रहिवाशाने जो आहे तो एक व्हिडिओ बनवला आणि तो पाठवला. आणि त्याच्यामध्ये तो काहीतरी म्हणत होता, मुस्लिमच होता तो, आणि तो म्हणत होता काय मुंबई ये खुले सांडो की है, मुंबई किसी के नहीं है, ये यूपी बिहार नहीं है. मला हा जर व्हिडिओ आझाद नगरमध्ये जात असेल, मीरा भाईंदरमध्ये जात असेल, तर तिथल्या असा विचार करणाऱ्या प्रत्येक घुम्याला माझं सांगणं आहे की मुंबई ही सगळ्यात अगोदर जी आहे ती मराठी भाषिकांची आहे, इथल्या मराठी माणसांची आहे. मुंबई ही हिंदी भाषिकांची नाहीये. आणि मुंबई ही कोणाची आहे हे हिंदी भाषेमध्ये इथल्या मराठी भाषिकांना आपण सांगण्याची काहीही कुठल्याही पद्धतीची आवश्यकता नाहीये, ना मुंबईला तुमची काही गरज आहे. मुळात यूपी बिहारच्या लोकांमुळे जो आहे तो संबंध मुंबईमध्येच काय, संबंध महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ह्या प्रॉब्लेम जे आहेत ते क्रिएट झालेले आहेत, तयार झालेले आहेत. भले ते हिंदूंमधून आलेले यूपी बिहारचे लोक असो की मुस्लिमांमधून यूपी बिहारचे लोक आलेले असो, त्यांच्यामुळे इथल्या मराठी भाषेचं जे आहे ते हनन होत आहे. मराठी भाषा, मराठी संस्कृती या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या महाराष्ट्रामधून लोप पावत चाललेल्या आहेत. आणि कृपा करून मुंबईमधल्या कुठल्या तरी मीरा भाईंदर सारख्या, आझाद नगर सारख्या एका भागामध्ये बसून जे आहे ही मुंबई कोणाची आहे हे कुठल्या तरी माणसाने आम्हाला सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही. मुंबई ही मराठी माणसाची आहे, मराठी भाषिकांची आहे आणि महाराष्ट्र जनांची आहे. भले मग तो कुठल्याही धर्माचा आणि कुठल्याही जातीचा असू दे.
मला विशेष वाटतं की मीरा भाईंदरमधून एखाद्या मराठी मुस्लिमाने या गोष्टीचा निषेध का केला नाही. त्यांनी निषेध करणं खूप जास्त गरजेचं होतं. तो माणूस काहीतरी म्हणत होता की तुमचा राम काय आझादनगरमध्ये आहे का. अरे बाबा, राम या भारताच्या चराचरामध्ये आहे. राम या देशाच्या संस्कृतीमध्ये आहे. राम इथल्या संत परंपरेच्या रामकृष्ण हरीमध्ये राम आहे. आणि कृपा करून तू तरी आम्हाला राम सांगू नको की राम कुठे आहे बाबा नक्की. इथे मोहरमच्या एवढ्या मिरवणुका निघतात, पुण्यामध्ये निघतात, मुंबईमध्ये निघतात, हिंदू बहुल भागामधून पण मोहरमच्या ज्या आहेत त्या मिरवणुका निघतात. आणि त्या मिरवणुकांच्या वेळी जे आहे ते कोणालाही त्रास नसतो. आणि रामनवमीची म्हणा किंवा 22 जानेवारीची एखादी मिरवणूक मुस्लिम एरियामधून निघाली, भले रस्ता त्या ठिकाणाहून असेल त्या ठिकाणी निघाली, तर कोणाला काय प्रॉब्लेम झालाय नक्की मला हे समजत नाही. आणि कशासाठी हे उद्योग असले करायचे. तुमच्या या सगळ्या उद्योगांमुळे सबंध मुस्लिम समाजाला जे आहे ते प्रश्नाच्या घेऱ्यामध्ये ठेवलं जातं. आणि ह्या गोष्टीची तरी निदान आपण लाज बाळगली पाहिजे मला असं वाटतं. आणि ह्या गोष्टी कधीही समर्थनीय असू शकत नाही. या गोष्टीचा कायम निषेधच. मात्र ही गोष्टही देखील तितकीच खरी आहे की हा निषेध स्वीकारणारा तरी समाज अस्तित्वात आहे का. कारण की हल्लीच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये 22 जानेवारीला मी एक पोस्ट टाकली की राम मंदिराचं जे निर्माण होत आहे आणि लोकार्पण होत आहे त्याबद्दल त्या राम मंदिर समितीने ज्या लोकशाही मार्गाने ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे अभिनंदन. आणि हे अभिनंदन केल्यानंतर मग भाजप त्याचं कसं राजकारण करत आहे त्याच्यावर मी सडेतोड टीका करणार. मी भाजपचा उघड विरोधक आहे. याच्यामध्ये आम्ही काही लपून कुठल्या गोष्टी ठेवलेल्या आहेत अशातला तर काही भाग नाही ना. सरकारमध्ये जी व्यक्ती आहे त्या सरकारमधल्या लोक चुकत असतील तर त्याचा विरोध करणे अतिशय गरजेचं आहे. बरं, भाजपचा विरोध केला याचा अर्थ काय रामाचा विरोध केलेला आहे का. तर त्या राम मंदिर उद्घाटनाच्या आणि लोकार्पणाच्या शुभेच्छा दिलेल्या देखील स्वीकारणारा समाज जो आहे तो सध्या अस्तित्वात आहे का, हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण त्याच्यावर काही जणांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या की मळमळ झाली तर जळजळ झाली. अरे म्हणजे साध्या शुभेच्छा देखील आपण स्वीकारू शकत नाही का, हा प्रश्न आहे. असो, सोडून द्या त्या सगळ्या गोष्टी. विकृतींचं जे आहे आपण जास्त उदात्तीकरण करणं किंवा त्यांना जास्त किंमत देणं गरजेचं नाहीये. सबंध हिंदू समाज असा नाहीये. आणि तो कसा आहे सबंध हिंदू समाज हे नितेश राणेंना देखील मला सांगायचंय. त्याच्यानंतर जे आहे तो व्हिडिओ व्हायरल झाला. मग नितेश राणे त्या ठिकाणी आले. मग नितेश राणेंनी त्यांची जी आहे पत्रकार परिषद घेतली. आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये जी भावना त्या व्हिडिओमधल्या माणसाची आझादनगर विषयी आहे का, की आझादनगर में आखे दिखाव, आता आझादनगर म्हणजे मुस्लिम बहुल भाग, तीच भावना नितेश राणे यांची त्या ठिकाणी व्हिडिओ जे त्यांची पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये होती. आम्ही या ठिकाणी जे आहे ते 80-85% आहोत, तुम्ही या ठिकाणी 15-20% आहात, आम्ही जर ठरवलं तर काय होईल. अरे लोकप्रतिनिधी आहात तुम्ही त्या अँगलने त्या वेनं तरी बोला. लोकप्रतिनिधीची भाषा कशी असावी, आमदाराची भाषा कशी असावी. बरं, आमदार हा सत्तेत असलेल्या पक्षाचा आमदार आहे आणि तुमची भाषा काय बोलते. बरं, त्याच्याही पलीकडे जाऊन नितेश राणेंच्या एका पोस्टवर मी कमेंट दिली होती. मग त्याचं जे आहे उत्तर म्हणा किंवा त्यालाच काय म्हणतात त्याला की थोपटवत जे आहे त्यांनी त्यांची एक प्रतिक्रिया दिली की मी म्हणाले की जे मीरा भाईंदरमध्ये झालं त्या मीरा भाईंदरमध्ये झालेल्या घटनेला संपूर्णपणे जबाबदार हे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांनी त्या गोष्टीसाठी राजीनामा द्यावा. मग तिथे नितेश राणे पत्रकार परिषदेत काय बोलतात की देवेंद्र फडणवीसांची चूक नाही, ह्या अधिकारी जे आहेत तिथले ह्यांची चूक आहे, हे PI जे आहेत यांची चूक आहे, यांच्यामुळे देवेंद्र फडणवीसांना जे आहे ते लोक देवेंद्र फडणवीसांची त्यांच्यामुळे बदनामी होते. बरं, काँग्रेस काळात ज्यावेळी ह्या गोष्टी व्हायच्या त्यावेळेस काँग्रेस सरकार बदनाम होत नव्हतं का मग ह्या अधिकाऱ्यांमुळं. आता अधिकाऱ्यांमुळे सरकार बदनाम व्हायला लागलं का. मग त्या अधिकाऱ्यांविषयी बोलायला लागले की अधिकाऱ्यांना आम्ही सस्पेंड करणार आहे. अरे किती पळणार आहात तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडून. तुम्ही स्वतः कुठली तरी जबाबदारी घ्या. मुळात तुम्हाला महाराष्ट्रात आणि देशामध्ये जी आहे ती शांतता नको आहे. तुम्हाला शांतता नको आहे म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या वाढवण्याचा प्रकार केला जातो. नाहीतर मला एक सांगा, सरकारमध्ये असलेला पक्ष ज्यांच्या हातामध्ये अख्खं सबंध पोलीस दल आहे, अख्खं पोलीस दल, त्याच पक्षाच्या आमदाराला त्या ठिकाणी पत्रकार परिषद घ्यावी लागते. याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट आणखीन काय असू शकते. बरं, त्याच्याही पलीकडे जाऊन त्या आझादनगर मधली जी आहे ते 25 ते 30 दुकानं जी आहेत ती पाडण्यात आली अतिक्रमण म्हणून. चांगली गोष्ट आहे, पाडली, चांगली गोष्ट आहे. मग लगेच बुलडोझर कल्चर उत्तर भारताचं जे आहे ते या ठिकाणी आलं. अशा पद्धतीच्या ज्या काय ते वल्गना करायला चालू झाल्या. बरं, इथल्या मराठी जनांना म्हणजे ते भले हिंदू असो
त्यांना उत्तर प्रदेशचं बुलडोजर कल्चर या ठिकाणी हवे आहे. मात्र त्या कल्चरच्या नावाखाली उत्तर भारताची धर्मांधता जी आहे ते आपण या ठिकाणी पोचतोय. ती धर्मांधता आपण आपल्या अंगावर घेतोय. याचा कुठला विचार जो आहे तो इथले हिंदू समाज करणार आहे की नाही? बरं, भाजप म्हणजे इथला हिंदू समाज नाही हे देखील एवढंच निक्षून मला सांगावंसं वाटतं. त्याच्याही पलीकडे जाऊन बुलडोझरने जे आहे ते अतिक्रमणाची कारवाई केली, चांगली गोष्ट आहे. मग एवढ्या दिवस त्या ठिकाणी अतिक्रमण होतं त्यावेळेस जे आहे ते मीरा भाईंदरची ती जी काही महानगरपालिका आहे संबंधित ही काही झोपली होती का? एवढ्या दिवसापासून का तुम्ही अतिक्रमण त्या ठिकाणी वाढवून दिलं? म्हणजे अशा काहीतरी घटना झाल्यावरच मग तुम्ही अतिक्रमण वगैरे तोडणार का? आणि मग इतर वेळी जे आहे ते अतिक्रमण वाढवू देणार का? हा प्रश्न आहे माझा. आणि ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे पुढच्या पत्रकार परिषदेत निदान नितेश राणे यांनी द्यावा अशी मी त्यांना विनंती करू. आणि नितेश राणेंना तर माझं खुलं आव्हान आहे, त्यांनी ते पत्रकार परिषदेत वगैरे घेण्यापेक्षा ना एकदा समोरासमोर माझ्याशी चर्चा या सगळ्या विषयांवर करावी. मी तुमचा जो काही तुम्ही जे काही लपवू पाहताय आणि ज्या काही तुम्ही गोष्टी करू पाहताय ना या सगळ्या उघड करून दाखवतो तुम्हाला की तुम्ही काय काय गोष्टी करू पाहण्याचा जे काही विचार करता. मला लाज वाटते लिटरली की ज्या मराठा समाजाने या महाराष्ट्राला दिशा दिली त्या समाजातून तुम्ही बिलॉंग करता आणि तुम्ही अशा काहीतरी गोष्टी या महाराष्ट्रामध्ये घडवण्याचा प्रयत्न करताय. त्या गोष्टींना जे आहे ते बढावा देताय तुम्ही महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राची संस्कृती याची तरी जाणीव ठेवली पाहिजे. आणि तुम्ही करताय काय नक्की? विकृतींना आपण कुठेही खतपाणी घालणार नाही, विकृतींना झोडपूनच काढलं पाहिजे. आम्ही याच मताचे आहोत. मात्र या विकृतीची उदाहरणं घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काहीतरी वातावरण निर्मिती करायचं. दंगलींना फायदा कोणाचा झालेला आहे? दंगलीने फक्त आणि फक्त भाजपचा फायदा होतो हे आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. या देशाला दंगली परवडणाऱ्या नाहीत, मात्र भाजपला दंगली ह्या कायम परवडणाऱ्या राहिलेल्या आहेत आतापर्यंत. आणि भाजपसाठी या दंगली कायम फायद्याच्याच राहिलेल्या आहेत. आणि त्याच अनुषंगाने या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं जातं. आणि आत्ताची जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीचा थोडासा जर आढावा आपण घेतला तर आपल्याला कळेल की 2019 साली निवडणूक जी लढवली गेली ती पूर्णपणे एअर स्ट्राईक या मुद्द्यावर लढवली गेली. पुलवामामध्ये हल्ला झाला, 40 जवान जे आहे ते आपले शहीद झाले. त्याच्यानंतर साधारण 10 दिवस किंवा 15 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी शोकसभांचे जे आहे ते आयोजन करण्यात आलं होतं. मी स्वतः 20 ते 25 शोकसभांमध्ये जे आहे त्या श्रद्धांजली सभांमध्ये जे आहे मी स्वतः उपस्थित राहिलेली व्यक्ती आहे. आणि त्या ठिकाणी त्या श्रद्धांजली सभांमुळे जे आहे ते एक देशभर जे आहे ते एक वातावरण निर्माण झालेलं होतं त्या श्रद्धांजली सभांच्या नंतर. आणि त्या श्रद्धांजली सभांमध्ये जे आहे तो एखादा भाजपचा माणूस नक्की असायचा आणि तो बोलायचा की मोदीजी ईट का जवाब जे आहे ते पत्थर से देंगे. आणि त्याच्यानंतर जे आहे ते एअर स्ट्राईक झालं आणि अख्ख्या देशाचं जे आहे ते वातावरण जे आहे ते बदललं. हा झाला 2019चा विषय. 2019ची जी निवडणूक आहे ती एअर स्ट्राईक या मुद्द्यावर लढवली गेली. नरेंद्र मोदींनी सुद्धा त्यांच्या प्रचाराच्या भाषणांमध्ये जे आहे त्या आर्मीचा उल्लेख केला. त्यांनी बरेच जण त्याच्यावर आक्षेप घेत होते की आर्मीचा उल्लेख तुम्ही प्रचारामध्ये करू शकत नाही, मात्र त्यांनी त्या गोष्टी केल्या. यावेळेस चाललेलं काय आहे, यावेळेस त्यांनी त्याच्याही पुढचा जो काय आहे तो प्रकार जो आहे तो ह्या गोष्टी केल्या. 2019ला तर पुलवामामध्ये RDX कोणी आणलं त्याची माहिती तर अजूनही मिळालेली नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्याही पलीकडे जाऊन त्यावेळीची एक गोष्ट सांगताना देखील लाज वाटते की एक शहीद झालेल्या सैनिकाची पत्नी होती. त्या पत्नीने फक्त एक स्टेटमेंट दिलं की त्या ठिकाणी जे आहे ते युद्ध नाही झालं पाहिजे. पण त्यांना देखील भाजपच्या ज्या या भक्त आहेत या भक्त लोकांनी ट्रोल केलं. हे देखील या देशाने पाहिलेलं आहे. आणि तरी देखील आपण याच्यातून सावरत नाही आहोत. ही गोष्ट लाजिरवाणी आहे. आणि तीच परिस्थिती आत्ताच्या घडीला वातावरण जे आहे ते राम मंदिराच्या मुद्द्यावरून बनवण्याचा प्रयत्न संबंध देशभर चालू आहे. आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र ही तर सुपीक भूमी पूर्णपणे झालेली आहे. याचा अनुभव जे आहे ते 22 जानेवारीला बऱ्याच जणांनी घेतलेला आहे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी आस्था आणि उन्माद ह्या दोन गोष्टींमध्ये फरक आहे, पूर्णपणे फरक आहे. मी स्वतःही राम मंदिराचं जे निर्माण झालं त्याचं अभिनंदन केलं. बऱ्याच ठिकाणी जे आहे ते गीत रामायणाचे पाठ ठेवण्यात आले. मी स्वतः रामायण वाचलंय. आणि ज्यांनी कधी रामायण हातात देखील घेतलं नाही ते लोक माझ्यासारख्या लोकांना राम सांगतात. ह्याच्या एवढी शोकांतिका मोठी काय असू शकते अजून? आणि याच्यापेक्षा मोठा विनोद काय असू शकतो की बऱ्याच ठिकाणी गीत रामायणाचे पाठ ठेवण्यात आले. आस्था हा विषय टोटल वेगळा आहे. बऱ्याच लोकांची आस्था होती
राम मंदिर त्या ठिकाणी झालं, खूप साऱ्या लोकांनी घराच्या समोर पंत्या दिवे वगैरे या सगळ्या गोष्टी सगळ्या केल्या, त्या गोष्टीचा देखील आदर आहे, त्यात काहीच वाद नाही. परंतु आपण ह्याच्या पुढे जाणार आहोत का नाही, की ज्या काही गोष्टी इन बिटवीन या 30 वर्षांमध्ये घडल्या, वेगवेगळ्या पद्धतीने डीजेवर जे आहेत ती गाणी लावण्यात आली, या सगळ्या गोष्टी देखील आपण पाहिलेल्या आहेत. आणि काही ठिकाणी त्याच्यामुळे जो आहे ते एखाद्या ठिकाणी चुकीच्या घटना चुकीच्या गोष्टी घडल्या, मग त्याचंच भांडवल बनवण्यासाठी भाजप ह्या गोष्टीची वाट पाहत होते का, हा सगळ्यात महत्वाचा आणि मोठा प्रश्न आहे. 2019ला निकाल आला, त्यावेळी सर्वांना सांगण्यात आलं की विजयोत्सव साजरा करायचा नाही आहे, त्यावेळेस सगळ्यांना सांगण्यात आलं. मात्र ज्यावेळेस मंदिराचं निर्माण झालं, आता राजकारणासाठी ह्या गोष्टी वापरायच्यात, म्हणून जो आहे तो आनंदोत्सव सगळ्यांनी साजरा केला पाहिजे, त्याच्यात काही वाद नाही. आम्ही देखील जे आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी उपस्थिती लावली आणि शुभेच्छा दिल्या, ह्याही गोष्टी कोणापासून लपलेल्या नाहीत, आम्ही देखील शुभेच्छा दिल्या. मात्र या गोष्टी करत असताना ज्या ज्या ठिकाणी उन्मादी पद्धतीने ह्याच्यावर काहीतरी रिॲक्शन दिली जात होती, या गोष्टी तरी थांबवणं गरजेचं होते का नाही. पुण्यामध्ये विशेष करून एक कुणीही असं महाराष्ट्रामध्ये जे आहे ती सार्वजनिक सुट्टीची घोषणा झाली होती, पण चिकनची आणि मटणाची दुकानं बंद ठेवावी असं कोणीही सांगितलेलं नव्हतं, किंवा तशी काही सरकारतर्फे घोषणा करण्यात आलेली नव्हती. पुण्यामध्ये एकाने चिकनचं दुकान उघडं ठेवलं, तर त्या चिकनचं दुकान बंद करण्यासाठी 100-500 लोक त्या ठिकाणी जमा होतात. त्याच्यानंतर पोलीस त्या दुकानामध्ये घुसतात, त्या माणसाला ओढून काढतात आणि दुकान बंद करायला लावतात. बरं, त्या दुकानाचं नाव काहीतरी बिस्मिल्ला का काहीतरी असं नाव होतं. बरं, मग त्या दुकानाचं नाव जर हिंदू समाजाचा कुठला दुकानवाला असतं तर त्याच्यासोबत आपण अशा गोष्टी केल्या असत्या का, हा देखील प्रश्न मला या ठिकाणी पडतो. बरं, मग आपण या गोष्टी दारूच्या दुकानाबाबतीत का नाही केल्या, दारूची दुकानं का बंद नाही केली, दारूच्या दुकानामध्ये का बरं पोलीस घुसले नाही, दारूच्या दुकानाच्या बाहेर का बरं 100-500 लोक जमा झाली नाहीत आणि त्यांनी का बरं ती दुकानं बंद नाही केली, हा देखील प्रश्न निर्माण होतो. बरं, चिकन मटनच्या दुकानापासून आपल्याला त्रास आहे, मात्र दारूची दुकानं चालू राहिली तरीही देखील चालतात. ही कसली आस्था आहे नक्की, हा प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या भाजप भक्तांनी द्यावं. हिंदू धर्मीयांचा आणि ह्यांचा काहीही संबंध नाहीये. नितेश राणे जे काही बोलतात का आम्ही 80-85% आहोत, तुम्ही 80-85% नाही आहात. तुम्हाला जेवढी मतं पडतात का तेवढेच तुम्ही आहात, आणि ती मतं तुमची 40%, म्हणजे मतदार जेवढे आहेत का त्या मतदारांमधले 40%. मतदार म्हणजे अख्खा हिंदू समाज देखील येत नाही. मतदार असणे आणि हिंदू धर्मीय असणे ह्या दोन गोष्टी देखील वेगवेगळ्या आहेत. जर हिंदू समाज इथे 100 असेल तर त्या 100 60 लोक हे मतदार असतात, आणि त्या मतदारांपैकी 20 ते 30 लोक हे भाजपला मतदान करतात. तुम्ही कुठल्या हिंदू धर्मीयांची जबाबदारी घेताय नक्की? हिंदू धर्मीय असे अजिबात नाहीयेत. तुम्ही ज्या पद्धतीने हिंदू धर्मीयांना रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करताय, नितेश राणे सगळ्यात पहिली गोष्ट तर ही पद्धतच तुमची चुकीची आहे. तुम्ही कुठल्या हिंदू धर्मीयांना रिप्रेझेंट करताय? हिंदू धर्मीयांनी काय तुमच्याकडे मक्तेदारी दिलेली आहे का की आम्हाला रिप्रेझेंट करा, आम्ही 80-85% आहोत सांगा? हिंदू धर्मीय तुमच्या मागे अजिबात उभे नाहीयेत. तुम्हाला असं वाटतं तुमच्या मागे उभे आहेत, मात्र हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे. आणि हा गैरसमज जेवढ्या लवकर मिटवता येईल तेवढ्या लवकर मिटवा. तुमच्या 22 जानेवारीचा जो काही तुम्ही करण्याचा भाजपच्या माध्यमातून इव्हेंट करण्याचा प्रयत्न केला, त्या इव्हेंटला खूप असा चांगला काही प्रतिसाद मिळाला नाही. पर्सनल लेवलवर लोकांनी 100% सेलिब्रेशन केलं. लोकांनी घराच्या बाहेर दिवे लावले, त्याच्यानंतर रांगोळ्या काढल्या. तो त्यांच्या आस्थेचा प्रश्न होता, तो त्यांनी केलं सेलिब्रेशन, त्याच्यात काहीच वाद नाही. मात्र हे सगळे लोक तुमच्या मागे काहीतरी उभे आहेत, ह्या गैरसमजातून कृपा करून बाहेर निघा. बरं, मला म्हणायचंय काय की एवढं सगळं नितेश राणे एवढ्या सगळ्या समस्यांच्या बाबतीत बोलतात, मग नितेश राणे जे चिकनचं दुकान बंद करण्यात आलं पुण्यामध्ये, त्या ठिकाणी का जाऊन बरं पत्रकार परिषद घेतली नाही? तुम्ही लोकप्रतिनिधी आहात ना, का तुम्ही फक्त हिंदूंचे प्रतिनिधी आहात? बरं, ते भाजपला मतदान करणारे हिंदूंचे प्रतिनिधी आहात का फक्त? मग तुमच्या ठिकाणी देखील अल्पसंख्याकांची जी आहे ती शाखा आहेच ना. आमचे हाजी अरफात शेख जे आहेत ते आमचे पण म्हणू नका त्यांना, तुमचेच आहेत ते भाजपचेच, की भाजपचे जे आहेत ते हाजी अरफात शेख आहेत ना. मग त्यांना तरी निदान पाठवायचं इथे की जाओ बाबा हा प्रॉब्लेम झालाय. काही ठिकाणी लोकांच्या रिक्षा ज्या आहेत त्या रिक्षांवरचे हे ख्वाजा गरीब नवाज वगैरे अशी नावं पाहून रिक्षांची तोडफोड करण्यात आलेली आहे. काही जणांचे जे आहेत ते टेम्पोवर बिस्मिल्ला किंवा सय्यद रशीद अशी नावं बघितल्यानंतर जे आहे त्याची तोडफोड करण्यात आलेली आहे. लिटरली शूद्र वगैरे आहोत की काय अशा पद्धतीची ट्रीटमेंट मुस्लिमांना या ठिकाणी दिली गेली. या सगळ्या ट्रीटमेंटची जबाबदारी कोण घेणार आहे? नितेश राणे स्वतः घेणार आहेत का या सगळ्या ट्रीटमेंटची जबाबदारी? वेगवेगळ्या ठिकाणी या ज्या काही घटना घडल्या, तुम्ही का घेत नाही या गोष्टींची जबाबदारी? आणि तुम्ही मुस्लिमांना तुमच्या
मतांसाठी जे आहे, तुमच्या मतांसाठीचा बेस मुस्लिमांना बनवू नका. तुमचा जो नाकर्तेपणा आहे तो नाकर्तेपणा स्वीकारा. आणि त्या नाकर्तेपणाचं एक उदाहरण देऊ का? गेल्या 2-4 दिवसांमध्ये घडलं. पुण्यामध्ये कॉग्निझंट नावाची एक कंपनी आहे. त्याचा व्हिडिओ तर सगळ्यांनी पाहिला. मला विशेष वाटतं, हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर झाला. कॉग्निझंट नावाची कंपनी, त्या कंपनीमध्ये एक रिक्रुटमेंट निघाली होती. फक्त एका माणसाच्या जे आहे ती रिक्रुटमेंट, एक नोकरी त्या ठिकाणी एका जॉबसाठी जी आहे ती नोकरीची जी आहे ती जाहिरात जी आहे ती निघाली होती. त्या ठिकाणी 29,000 पेक्षा जास्त अर्ज त्या ठिकाणी जे आहे आले. 29,000 पेक्षा जास्त अर्ज एका नोकरीसाठी येणं ही खरंच चांगली बाब आहे का? याच्यातून देशाच्या बेरोजगारीचं जे चित्र आहे ते दिसतं. नितेश राणेंनी जरा एखादा टेबल वगैरे टाकून त्या ठिकाणी पत्रकार परिषद घ्यायची होती ना, आणि त्या लोकांना रोजगार द्यायचे होते ना. हा तुमचा नाकर्तेपणा आहे. देशातली ही जी परिस्थिती आहे ना, ही परिस्थिती तुम्हाला लपवायची, आणि ती परिस्थिती लपवण्यासाठी तुम्हाला मुसलमान पुढे करावे लागतात. आणि हा माझा धडधडीत आरोप आहे तुमच्यावर. आणि हा आरोप तुम्ही कृपा करून खोडून काढा पहिल्यांदा, की हा आरोप चुकीचा कसा. तुम्ही कुठलीही समस्या देशामध्ये उद्भवली की त्या देशातल्या समस्येला झाकण्यासाठी मुस्लिमांना पुढे करता. आता देखील तेच झालं. या मीरा भाईंदरचं जे प्रकरण झालं, त्या प्रकरणामध्ये पोलीस आपलं काम करत आहेत. पोलीस अटक करत आहेत, त्यांच्यावर कारवाई करत आहेत. त्यांना जे काही कोर्टाच्या समोर उभं करून त्यांना जे काही कोर्टाच्या माध्यमातून जे काही त्यांना शिक्षा होईल ते होईल. मात्र या गोष्टीच्या आड जे आहे ते मुंबईमध्ये कलम 144 लावण्यात आलं. काय संबंध आहे मुंबईमध्ये कलम 144 लावायचा? मराठा आरक्षणाचा जो मोर्चा आहे तो मुंबईमध्ये येतोय, आणि याच घटनेचा जो आहे तो ही घटना जी मीरा भाईंदरमध्ये झाली त्या घटनेला पुढे करून जे आहे ते मुंबईमध्ये कलम 144 लावलं. अरे कुठल्या तरी गोष्टीची जबाबदारी घ्या. कुठल्या तरी प्रत्येक गोष्टीसाठी मुसलमान पुढे करावा लागतो तुम्हाला, प्रत्येक गोष्टीसाठी. अरे तुमच्यात दम आहे का नाही? मला तर म्हणजे हा प्रश्न पडतो तुम्हाला. किती नाकर्तेपणा माणसाच्या आतमध्ये असावा की एखाद्या गोष्टीला ठीक आहे, अहो प्रत्येक गोष्टीला मुसलमान पुढे करावा लागतोय तुम्हाला. तुम्ही जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये जे आहे ते सराटीमध्ये लाठीचार्ज केला. त्याच्यानंतर जे आहे ते जरांगे पाटील उपोषणाला बसले. त्याच्यानंतर तुम्ही त्यांना जे आहे ती मुदत मागितली. ती मुदत देखील त्यांनी दिली, वाढवून दिली मुदत. तुम्ही या सगळ्या मुदत जी तुम्हाला दिली त्या मुदतीमध्ये तुम्ही काय झोपा काढत होते? काय करत होता तुम्ही? आणि त्या मुदतीत दिल्यानंतर देखील त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या नाहीत, आणि त्या मागण्यांसाठी त्यांनी मोर्चा काढला. आता तो मोर्चा जो आहे तो मुंबईमध्ये त्यांची जी आहे ती यात्रा येते. काल मी त्या यात्रेला देखील जाऊन आलो. म्हणजे ऐतिहासिक अशी यात्रा आहे ती. एवढी गर्दी मी कधीच कुठल्या यात्रेला बघितली नाही. त्याचा उल्लेख देखील फेसबुकवर मी केला. तर ती यात्रा 26 जानेवारीला जी आहे ती मुंबईमध्ये पोहोचणार आहे. तर ती यात्रा जी आहे ती मुंबईमध्ये पोहोचू नये म्हणून जे आहे ते मुंबईमध्ये कलम 144 लागू केलं यांनी. बरं त्याच्यासाठी कारण काय दिलं? मीरा रोडचं कारण दिलं. सरकार तुमच्या हातात आहे. सरकार तुमच्या हातात असून देखील तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तुम्ही अटक करताय, तुम्ही कायदेशीर कारवाई देखील करताय, मग तुम्हाला कलम 144 लावण्याची काय गरज आहे? बरं कलम 144 तुम्ही लावताय कोणासाठी? तुम्ही नितेश राणेंसाठी लावताय का कलम 144? नितेश राणेच बोलले त्या ठिकाणी की आम्ही जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा घेऊन येऊ. तुमचा आमदार तुमच्या बोलण्याने शांत बसत नाही का? की आम्ही बाबा असल्या पद्धतीचे मोर्चे वगैरे काढू नको, आम्ही सरकारमध्ये आहोत, आम्ही त्यांच्यावर कारवाई करतोय, तुम्ही मोर्चे वगैरे काढू नका. तुमच्याच जे आमदार आहे त्या आमदारांच्या मोर्चामुळे तुम्हीच कलम 144 लावता, आणि नाव पुढे कोणाचं करता? तर मुस्लिमांचं नाव पुढे करता. बरं जी काही विकृती त्या ठिकाणी घडली त्या विकृतीचं समर्थन नाही, त्याचा निषेध अगोदरच केलेला आहे. मात्र ह्याचं भांडवल कुठे कुठे करणार आहात आपण? बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडल्या. त्या वेगवेगळ्या घटना मी तुम्हाला सांगितल्या. ज्या ज्या ठिकाणी मुस्लिमांबाबतीत अन्याय घडला, ज्या ज्या ठिकाणी मुस्लिमांवर अत्याचार झाले, त्या विषयावर तुम्ही का बोलला नाही? मला तर विशेष वाटतं की इथल्या हिंदू समाजाला तुम्ही धर्माच्या नावावर आस्था देणार आहात की विकृती देणार आहात? हा प्रश्न आहे इथे. आणि ह्या सगळ्या गोष्टी संबंध देश पाहतोय की तुम्ही देताय काय नक्की? आस्थावादी असलेल्या समाजाला तुम्ही विकृती देत आहात. धडधडीत लोकशाही मार्गाने विकृती हातामध्ये देत आहात तुम्ही, की विकृती करा तुम्ही, आणि त्याची उघडपणे परवानगी देत आहात तुम्ही. तुम्ही कुठल्या बेसवर परवानगी देत आहात तुम्ही? या गोष्टी थांबवल्या पाहिजेत. मी परत एकदा सांगतो, हा पुढचा जो काळ आहे ह्या राम मंदिराच्या नावावरून ह्यांना जे काही निवडणुका लढवायच्यात, याच्यातून वेगवेगळ्या ठिकाणी दंगली घडवण्याचा जो डाव आहे तो भाजपचा 100% आहे. आणि या दंगली देशाला जरी परवडणाऱ्या नसल्या तरी भाजपच्या फायद्याच्या आहेत, आणि त्याच्यामुळे भाजप या सगळ्या गोष्टी करते. इतर दुसरं काहीही कारण नाही. बेरोजगारी, महागाई, बेरोजगारीचं तर जिवंत उदाहरण दिलं. मला विशेष वाटतं की फेसबुकवरचे लोक त्या व्हिडिओवर जाऊन हसत होते. अरे थोडं तरी लाज बाळगा, आपण हसतोय त्या व्हिडिओवर.
लोकांची मजबुरी समजून घ्या की लोकांना कामं धंदे नाहीत, घरं चालत नसतील लोकांची. काही मुलं आपल्या आईबापांच्या शिव्या खात असतील की बाबा माझं पोरगं कामाला जात नाही, पण पोराला जॉब मिळत नसेल. मुलगा किंवा मुलगा मॅक्सिमम जो प्रेशर आहे तो आपले पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे मुलांवरच जास्त प्रेशर या गोष्टीचा असतो. मुलं आत्महत्येच्या कुठेतरी विचारत असतील आणि आपण धडधडीत जाऊन त्या व्हिडिओवर हसतोय. अरे देशाची समस्या तरी समजून घ्या की देशाची समस्या काय आहे. बेरोजगारी ही देशाची मोठी समस्या आहे आणि ह्या बेरोजगारीमुळे गुन्हेगारी वाढते आणि ह्या गुन्हेगारी वाढल्यामुळे होतंय काय की मग ही गुन्हेगारी जी आहे तिचं वळण कुठे द्यायचं की मग मुसलमानांना मारायला लावायचं. मग 22 तारखेला वेगवेगळ्या ठिकाणी ज्यांच्या रिक्षांवर काहीतरी स्टिकर दिसले मुस्लिम रिलेटेड त्यांना मार, कोणाचे टेम्पो फोड, कोणाच्या दुकानांवर दगडफेक कर. अरे हा धर्म आहे आपला? हा धर्म आहे का आपला? हा आपला अजिबात धर्म नाही. मर्यादा पुरुषोत्तम रामाचं नाव घेतोय आपण आणि सगळ्या मर्यादा ओलांडतोय आपण. काय मिळणार आहे या गोष्टी करून? मंदिर तर झालेलं आहे, मंदिराचं निर्माण झालेलं आहे, मंदिराच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत, लाडू पेढे महाप्रसाद सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि याने मिळणार काय आहे? बरं, याच्याही पुढे जाऊन भाजपचा इव्हेंट अजून काय आहे की आता वेगवेगळ्या ठिकाणाहून जे आहे ते आता भाजप राम मंदिरासाठी जे आहे ते लोकांना घेऊन जाणार आहे. चांगली गोष्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही, घेऊन गेलं पाहिजे. मात्र ह्या सगळ्या गोष्टी करून महत्वाचे जे मुख्य प्रश्न आहेत ते लपून राहणार आहेत का, हा माझा प्रश्न आहे. आणि किती दिवस हे मुद्दे आपण लपून ठेवणार आहात? त्याच्याही पलीकडे जाऊन आता शेवटी मुस्लिमांनी काय करावं हा एक प्रश्न आहे की या सगळ्या परिस्थितीत मुस्लिमांनी काय करावं. माझं सर्व मुस्लिमांना आव्हान आहे, मूर्ख मुस्लिमांना आपले प्रतिनिधी बनवू नका. हे जे मूर्ख मुस्लिम आहेत, ज्यांना अक्कल नाहीये, जे अक्कल शून्य आहेत, जे धर्मांध वृत्तीचे आहेत, जे उत्तर भारताचे आहेत, विशेष करून जे हिंदी भाषिक आहेत, ह्या सगळ्यांना आपले प्रतिनिधी अजिबात बनवू नका. आपले प्रतिनिधी सत्सद विवेक बुद्धी बाळगणाऱ्या मुस्लिमांना बनवा. या धर्मांध मुस्लिमांमुळे तुमचं नुकसान झालेलं आहे. आम्ही देखील हे जे काही 22 जानेवारीला जो काही कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या. आम्ही त्यांच्या कार्यक्रमामध्ये सामील होऊन आनंदात सामील देखील झालो. मी तुम्हाला सांगतो, बऱ्याच मशिदींच्या समोरून ज्या आहेत त्या रॅली काढण्यात आल्या. त्या रॅली काढण्याला संपूर्ण हिंदू समाजाची सहमती असते असं तुम्हाला वाटतं का? तर हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या भाजप प्रणित असतात. मात्र ह्या गोष्टी तोडून कशा काढायच्यात? मला म्हणायचंय काय की समोरून मिरवणूक चाललेली आहे, त्या मशिदीच्या समोर एखादा टेबल टाकून त्या मिरवणुकीचं आपण स्वागत करू शकत नाही का? एवढा समजूतदारपणा आपण दाखवू शकत नाही का? मला काही जणांचे फोन आले, मशिदीच्या समोरून मिरवणूक गेली आणि मशिदीसमोर जास्त वेळ थांबवलं, त्याच्यावरून थोडेसे काहीतरी क्लॅशेस वगैरे झाले. काही मोठे क्लॅशेस झाले नाही, मात्र झाले. परंतु ते क्लॅशेस देखील आपण या माध्यमातून थांबवू शकलो असतो. त्यांचं स्वागत केलं असतं आपण, त्यांना शुभेच्छा दिल्या असता आपण. मंदिर तर झालेलं आहे, त्याच्या शुभेच्छा देण्यात काही प्रॉब्लेम झाला असता. कोर्टाने निकाल दिलेला आहे. आपण जर लोकशाही मानतो असं म्हणतो. याच गोष्टी शिवजयंतीला देखील होतात. मला शिवजयंतीच्या वेळेस देखील बऱ्याच जणांचे फोन येतात, मशिदीच्या समोरून मिरवणुका जातात. म्हणलं टेबल टाकून जे आहे ते शुभेच्छा द्यायच्या, काय प्रॉब्लेम आहे? ज्या गोष्टी तुमच्या विरोधामध्ये केल्या जातात, ज्या अपेक्षा तुमच्याकडून बाळगल्या जातात, त्या अपेक्षांची पूर्तता का करत आहात तुम्ही? माझा हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मुस्लिम समाजाला आहे. त्यांची अपेक्षाच असते की तुम्ही व्हायलेंट व्हावं आणि ते व्हायलेंट झाल्यानंतर ते जे काही त्याचं सगळ्यात पहिला ताप तर तिथल्या पोलिसांना होतो. त्या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये आणा, मग 2, 3, 4 दिवस जे आहे ते जनजीवन विस्कळीत होतं. याचा सगळ्यात पहिला ताप तर तिथल्या सामान्य लोकांना आणि मग पोलिसांना होतो. पण त्या सगळ्या गोष्टी सबंध देशभर व्हायरल करून एक जनमत निर्माण केलं जातं. हे वारंवार जे आहेत ते मुस्लिमांना अशा पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतात की मुस्लिमांचं जे आहे, मुस्लिमांना ह्या गोष्टीचा त्रास होतो. कोणालाच काही त्रास होत नाहीये. सगळ्यांनी आनंद सेलिब्रेशन केलं. आपण शुभेच्छा दिल्या असत्या तर प्रॉब्लेम काय झाला असता? वेगवेगळ्या ठिकाणी या गोष्टी जर घडल्या असत्या तर प्रॉब्लेम काय झाला असता? काहीच प्रॉब्लेम झाला नसता. या गोष्टी तिथल्या तिथेच थांबल्या असत्या. मीरा रोडवरून ज्यावेळी मिरवणूक जात होती, ते मिरवणूक जात्या वेळी जर त्या ठिकाणी एखादा टेबल लावून जर आपण त्या मिरवणुकीमधून जाणाऱ्या लोकांना जर पाण्याच्या बाटल्या दिल्या असत्या, जर त्यांचं स्वागत केलं असतं तर काय बिघडलं असतं नक्की? मीरा रोड मधल्या सगळ्या मुस्लिमांनी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. काही मिळालं नाहीये. काय मिळालं आपल्याला? काही मिळालेलं नाहीये. या सगळ्या गोष्टी करून ज्या आहेत
जे काही विकृत लोक होते त्या विकृत लोकांमुळे संबंध तुमच्या त्या आझाद नगरचं, मीरा रोडचं नाव खराब झालं. त्याच्या पलीकडे त्याचे व्हिडिओ व्हायरल करून जे हिंदू समाज जे काठावर होते, जे बेरोजगारी, महागाई याचा विचार करत होते, त्यांना देखील धर्माचा विचार करायला लावायला भाजपवाल्यांनी प्रेरित केलं. आणि पुढच्या 2 महिने ते याच गोष्टी सगळ्या करणार आहेत. याच्या पलीकडे दुसरं काहीही करणार नाहीयेत. मग या सगळ्या गोष्टींना आपण खतपाणी घालायचंय का? या सगळ्या गोष्टींचा शांततेने विचार करा आणि आपण काय केलं पाहिजे काय नाही हे थोडंसं ठरवा. असंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. हा व्हिडिओ पाहिलात, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही गोष्टी समजल्या असतील किंवा तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ शेअर करण्यासारखा आहे, तर कृपा करून शेअर करा, लोकांना समजू द्या. त्याच्याही पलीकडे जाऊन शेवटचं एक आव्हान करायचंय मला. आता 26 जानेवारीला जो आहे तो मराठा आरक्षण मोर्चा जो आहे तो मुंबईमध्ये दाखल होतोय. या मोर्चाचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते मुस्लिम समाजाने जे आहे ते स्वागत करावं अशी देखील या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे ते मी आव्हान करतो. या ठिकाणी मराठा समाज हा महाराष्ट्रात कायमच मुस्लिमांच्या जवळ राहिलेला आहे आणि तो समाज आपल्या मागण्या घेऊन जर रस्त्यावर उतरत आहे तर त्यांची पूर्णपणे खिदमत करण्याची जी आहे ती जबाबदारी आपली आहे. विशेष करून मुंबईमध्ये ज्यावेळी हा समाज येतोय, वेगवेगळ्या गावातून लोक त्या ठिकाणी येतात. मुंबईमध्ये खूप साऱ्या ठिकाणी मशिदी आहेत, मदरशा आहेत. जशी सेवा आपण नगरमध्ये केली त्याच पद्धतीची सेवा, त्याच पद्धतीचं जे सहकार्य आहे ते मुंबईमध्ये मराठा समाजाला करा, असे देखील आवाहन मी या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय शिवराय.